देखिए, ये हमारे लिए बहुत गर्व की बात है कि वर्ली जैसी जगह पर जहाँ पर हर आदमी अपनी सोसाइटी में 14 अप्रैल मनाता है और वो 14 अप्रैल को मनाता है, हमने यहाँ पर उसके पहले यानी 12 तारीख को संयुक्त जयंती मनाई। तो हमारे लिए गर्व की बात इसलिए कि सारे लोग यहाँ पे आए हैं। इस वक्त करीब 10 से 15,000 लोग यहाँ पर मौजूद है और ये वो सारे लोग हैं जो अपनी सोसाइटी में 14 अप्रैल मनाते हैं। ये हमको संयुक्त मनाना था क्योंकि 14 अप्रैल का एक ऐसा पर्व है जो जम्बूरी मैदान, इस ऐतिहासिक मैदान में हमको मनाना था और उस मनाने के पीछे का हमारा उद्देश्य ये था कि बाबा साहब इस जगह पर रहे हैं, इस जगह पे उनका कहीं ना कहीं एक कंट्रीब्यूशन है, एक योगदान है। तो हमारे लिए बहुत जरूरी था कि हम एक ऐसी जगह चुने जहां पर अम्बेडकराइट जनता आके जयंती को बहुत जोश उल्लास के साथ मना सके। इसलिए हमने जगह ये चुनी और उसके बाद ये चौथा साल है। हर साल ये लोग बढ़ते जा रहे हैं और इस साल इस आयोजन के साथ ही साथ हमने एक फिल्म का भी प्रमोशन किया जिसका नाम है 26 नवंबर। इस फिल्म को डायरेक्ट किया है सचिन उराडे ने, इनको प्रोड्यूस किया है हमारे प्रोड्यूसर साहब जो है वो जवादे साहब है। उन्होंने इसमें एक्टर्स है अनिकेत विश्वास राव, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे। इसमें सयाजी शिंदे आज नहीं आ पाए लेकिन भारत गणेशपुरे, अनिकेत विश्वास राव यहाँ पर आए और इन्होंने अपना ट्रेलर यहाँ पर लॉन्च किया। तो आज हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि इतने तादाद में यहाँ लोग आए हैं। हमारे लिए हर साल ये जयंती का उत्साह बहुत महत्वपूर्ण होता है क्योंकि इस उत्साह से हम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के मूवमेंट में योगदान भी देते हैं और साथ ही साथ इस समारोह से हम सारी दुनिया में पहुंचते भी हैं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वरळीमध्ये खूप थाटामाटाने आम्ही मनवत आहोत। याच्यामध्ये फक्त जयंती नाहीच मनवत आहोत तर लोकांना एज्युकेट पण करत आहोत आणि लोकांकडून आम्ही एज्युकेट पण होत आहोत। बाबासाहेबांचं स्वप्न होतं एज्युकेट, एज्युटेट, ऑर्गनाइज। आम्ही त्याच स्वप्नांची पूर्तता करायला निघालेलो आहोत आणि आमचा छोटासा प्रयत्न पूर्ण वरळीकरांच्या मदतीने हा होत आहे। ही गोष्ट चुकीची आहे की बाबासाहेबांची जयंती फक्त महार जातच मनवते। बाबासाहेब हे महारांचेच फक्त नव्हतेच, ते भारताचे होते। ज्यांनी बाबासाहेब वाचलेला आहे त्यांनी बाबासाहेब कधीच नकारलेला नाही। ते पुरोगामी होते, मानवतेकडून लढणारे होते, स्त्री मुक्तीचे होते, मजुरांचे होते, लोकशाहीचे होते, सगळ्यांचे होते। तर त्याच्यामुळे फक्त महारच ही जयंती मनवतात आणि बाबासाहेब हे फक्त महारांचे म्हणणं ही गोष्ट चुकीची आहे। वरळीकर आहेत हे सगळेच जण आहेत, फक्त महार नाही आहेत। बाबासाहेबांनी महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला हा धम्म अंगीकारला तो याच्यासाठी की तो एक सायंटिफिक टेम्पर होता, इक्वॅलिटी देत होता, त्याच्यासाठी त्यांनी हा धम्म स्वीकारला आणि जग सुद्धा आता या गोष्टीला मान्य करते की बाबासाहेबांनी जो धम्म घेतला आहे बुद्धाचा तो अतिशय योग्य आहे, मानवतेच्या कल्याणासाठी आहे, मानवतेच्या प्रगतीसाठी आहे। नमस्कार। बऱ्याच वर्षानंतर वरळीत येणं झालं, बऱ्याच वर्षात वरळीत आलो। एक वेळ होती की हे जंबोरी मैदान आमच्या थोडंसं आरामाचं म्हणा किंवा या ओट्यावर बसून थोडा वेळ घालवण्याचं एक साधन होतं। इथं आपली बीडीडी चाळ होती ती आता राहिली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या आवारात दूरदर्शन जे आहे जिथून आमची सुरुवात झाली खास, त्यामुळे हे दूरदर्शन मध्ये आपलं काहीतरी काम करायचं आणि समोरच्या साईडला जे वडापावच्या गाड्या आहेत तिकडे आपला वडापाव खायचा। त्यामुळे या निमित्तानं आज इथे येणं झालं, त्याला खूप बरं वाटलं। आणि आमचा जो 26 नोव्हेंबर नावाचा चित्रपट आहे जो 9 मेला प्रदर्शित होणार आहे त्याच्या एक प्रमोशनचं पण निमित्त होतं। त्यामुळे सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 9 मेला तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा। आपलं बाबासाहेबांनी संविधानानुसार जे आपल्याला जगण्याचे हक्क दिलेले आहेत ते बरेचदा आपल्याला माहिती नसतात। त्याच्यामुळे
आपलाच घोळ होऊन जाते, तेव्हा सगळे हक्क काय आहेत, आपलं माणूस म्हणून हक्क काय आहे, हे जे पहिल्यापासून आपल्याला दिलेले आहे यांना घेऊन जर तुम्ही चाललात तर आपलंच जीवन सुकर होऊ शकते, असा एक छोटेखानी संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चित्रपटातून केलेला आहे. चित्रपटाबद्दल एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने 75 वर्षामध्ये सगळ्या जनतेला संविधान कळायला पाहिजे होतं, ते कळालेलं नाही. ती उणीव भरून काढायचा हा कार्यक्रम आहे, हा सिनेमा आहे. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबरला हे देशाप्रती अर्पण केलं. देशाप्रती अर्पण केलं, देशाने ते स्वीकारलं, पण हे स्वीकारलेलं जनतेपर्यंत पोहोचवलं गेलं नाही, हे दुःख आहे. आणि त्यावर आता हाच एक मार्ग उरला आहे की लोकांपर्यंत गेलं पाहिजे संविधान. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस ज्या पद्धतीने साजरा करायला पाहिजे, किंबहुना मी असं म्हणेल की 26 नोव्हेंबर हे तर आमच्या रक्तात असायला पाहिजे, ते नाही आहे. ती उणीव भरून काढायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, या संविधानाने जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत, ज्या जबाबदाऱ्या या नागरिकांवर टाकलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं वहन नागरिकांनी करावं. विशेषतः प्रशासनाने या संविधानाप्रती आपली स्वतःची बांधिलकी ठेवून जनतेप्रती त्यांनी आपलं उत्तरदायित्व सिद्ध करावं. त्या दृष्टीने हा सिनेमा बघण्यासारखा आहे, आपण सगळ्यांनी बघावं. 150 थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल असं नियोजन आमचं आहे. आणि त्याचा एक प्रमोशन प्रोग्राम सुद्धा आम्ही आखलेला आहे. आणि या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जनतेपर्यंत हा सिनेमा पोहोचेल तसा प्रयत्न आमचा सुरू आहे. मी या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. बेसिकली तशी काय आमची पार्श्वभूमी या क्षेत्रातली नाही आहे. म्हणजे घरी असं कोणीच नाही, म्हणजे आई वडील सगळे शेतकरी आहेत. पण मी कदाचित लहान असताना मला लिहायची सवय आहे. आधीपासून मला एक 3ऱ्या-4थ्या वर्गापासून तरी मला ते लिहायची सवय लागली. आणि मी तेव्हापासून ते लिहायला लागलो. आणि कॉलेजमध्ये असताना मग ते जरा जास्तच झालं, किंवा एकांकिका स्पर्धांमध्ये, राज्यस्तरीय नाटकांमध्ये आणि ते सगळ्यांचं प्रोत्साहन, मित्रमंडळींचं, गुरुजनांचं प्रोत्साहन मिळत गेलं. आणि मग मी माझे पावलं मुंबईकडे वळले. तर आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच होती, कारण वडील नसल्यामुळे ती आर्थिक जबाबदारी सगळी घरची माझ्यावरती होती. तरी पण आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं. मी कुठलीही पर्वा न करता मी मुंबई गाठली. आणि माझं फर्स्ट ऑडिशन झालं रामानंद सागर आर्टला. जगतजननी मा दुर्गा नावाचं सिरियल होतं. आणि मी पहिल्याच राऊंडला सिलेक्ट झालो. आणि मी साधारणतः एक 3 वर्ष मी गुजरातला होतो, सागर आर्ट स्टुडिओला ॲज अ ॲक्टर मी तिकडे होतो. त्यानंतर मग मी सावधान इंडियाचे काही एपिसोड केलेत. रमेश भाटकर, विजय कदम, सतीश तारे ह्यांच्यासोबत मी थिएटर केलेत बरेच. आणि मग इथे मुंबईमध्ये आल्यानंतर जे पहिला हात, एक म्हणतो ना की कोणाचा तरी आपल्या डोक्यावरती हात असावा, तर ते सन्माननीय दिवंगत काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं या चित्रपटात आहे. डॉक्टर विलास उजवणे म्हणजे आमचे मोठे बंधू. ह्यांनी मला कधीच परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. मोठ्या भावासारखं, वडिलासारखं त्यांनी सांभाळलं. आणि त्यांची इच्छा होती की कधीतरी सचिनचा चित्रपट थिएटरपर्यंत पोहोचेल. पण दुर्भाग्य माझं की ते आता सगळं बघायला ते नाही आहे. पण त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार आहे. तर हा चित्रपट आपली कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपण हे केलं. आणि बरं वाटतंय आता ते सगळं करून, आनंद होतोय. माझा पहिला चित्रपट होता निर्धार. 2014 मध्ये त्याचं चित्रीकरण झालं. तो काही कारणास्तव प्रदर्शित नाही झाला. त्यानंतर मी बिराड नावाचा एक चित्रपट केला. प्रोड्युसरने तो OTTला वगैरे विकून टाकला. मग 3रा एक चित्रपट झाला माझा, वी वॉन्ट जस्टिस. आणि तो कोरोनामध्ये अडकला. आणि मग त्याचं उर्वरित शूटिंग बाकी राहिलं. आणि मग ते फायनान्शियली जरा डगमग झाल्यामुळे ते पेंडिंग पडलं. आणि हा माझा
ॲज अ रायटर डिरेक्टर हा 4था चित्रपट आहे. हा आता पूर्णत्वास गेला. हा चित्रपट लिहिण्यामागचा उद्देश म्हणजे असा की आपण बघतो की गावागावांमध्ये भीम जयंती शिवजयंती साजरी केली जाते. तर माझ्याही डोक्यात आलं की कुठेतरी आपण भीम जयंती शिवजयंती साजरी करावी. मग आम्ही शिवजयंती साजरी करायला घेतली आणि त्यामध्ये आम्ही बाबासाहेब, भगवान बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिघांनाही आम्ही एका मंचावर ठेवलं. मग जे त्या विचारांचे नाही आहेत, मग या लोकांकडनं मला जे बरेच प्रश्न व्हायला लागले नंतर की महाराजांसोबत बाबासाहेबांचं काय काम, महाराजांसोबत बुद्धांचं काय काम, ते आपले नाही आहेत. म्हणजे सुशिक्षित लोकांकडनं सुद्धा जेव्हा हे प्रश्न यायला लागले तेव्हा ते डोक्यामध्ये माझ्या क्लिक झालं की आपण ज्या वर्गाला सुशिक्षित समजतो तो मुळात सुशिक्षित नाहीच. असं वाटलं की कुठेतरी या विचारसरणीवर आपल्याला आघात करावा लागेल. तिथून या 26 नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला आणि ते मग मी लिहायला घेतलं. लोकांनी हा चित्रपट का बघावा मी याच्यासाठी म्हणेल की आता जे देशामध्ये जे वातावरण चाललेलं आहे ते खूप गढूळ झालेलं वातावरण या देशामध्ये आत्ता पाहायला मिळतंय आणि या देशाला बांधण्याचं काम भारतीय संविधानाने केलंय, बाबासाहेबांच्या लेखणींनी केलंय. तर एकदा जर का लोकांनी संविधान काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर संविधानाच्या संरक्षणाची, त्याच्या पालनाची, पोषणाची जबाबदारी जर प्रशासनाची आहे, प्रशासकीय अधिकारी संविधानाचं रक्षण कसं करू शकतात, 2 पावलं समोर येऊन समाजाचं रक्षण कसं करू शकतात, त्यांची मदत कशी करू शकतात, हे जर सगळ्यांना बघायचं असेल तर त्यांनी 26 नोव्हेंबर हा नक्की बघावा. बेसिकली तर आता 400-450 थिएटरचं प्लॅनिंग आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. 26 नोव्हेंबर हा चित्रपट खरं तर क्रांती आहे स्वतःमध्ये आणि मी असं म्हणेल की आतापर्यंत कसं आहे, आम्ही सुरुवात केली, आमचा हा पहिला सिनेमा आहे. फार दिग्गज लोक होऊन गेलेत सिनेमा क्षेत्रामध्ये, फार मोठे मोठे चित्रपट आपण बघतोय आणि येतीलही पुढं. परंतु संविधानिक भावना मांडणारा चित्रपट, संविधानिक भूमिका ठेवणारा चित्रपट आणि संविधानिक पद्धतीनं जगायला वागायला शिकवणारा जो चित्रपट आहे तो तुम्ही या दिग्गज लोकांच्या कलेमध्ये तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. आणि तुम्ही थिएटरमध्ये जेव्हा जाल तेव्हा मी असं म्हणेल की प्रत्येक माणूस 3 तास त्याचे घालवायला जातो, त्यातून काहीतरी शिकायला जातो किंवा एंटरटेनमेंट करायला जातो. तर या चित्रपटामध्ये, या 26 नोव्हेंबर चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला एंटरटेनमेंट तर मिळेलच, तुम्हाला यामध्ये जसं मी सांगत असतो की सगळंच आहे. यामध्ये तुम्हाला रोमांस मिळेल, यामध्ये सोशल ड्रामा आहे, कथा आहे, यामध्ये तुम्हाला ऍक्शन मिळेल, यामध्ये इमोशन्स मिळतील आणि सोबतच यामध्ये विचार मिळतील. म्हणजे तुमचे जे 3 तास आहे ते कुठेच वाया जाणार नाही आणि तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाहीत. आणि सोबत हा चित्रपट बघताना तुम्हाला संविधानाबद्दल एक आदर तुम्ही आपल्या घरी घेऊन जाल. कारण की या चित्रपटामध्ये आम्ही 3 वर्ष झाले, आता डायरेक्टर आहेत माझ्यासोबत, 3 वर्ष झाले या चित्रपटामध्ये मेहनत करतोय आम्ही. म्हणजे याची पार्श्वभूमी जेव्हा बनली तेव्हापासून आजपर्यंत 3 वर्ष झाले या चित्रपटासाठी आम्ही रात्रंदिवस झटतोय, काम करतोय. तर मला असं वाटतं की आता जे प्रोडक्ट तुमच्या समोर दिसतंय, आता जे ट्रेलर म्हणा किंवा त्याचे गाणी बाहेर येत आहेत, तर ते बघून लोकांची जी दाद मिळते, तर आम्हाला असं वाटतं की आमची मेहनत जी आहे ती कुठेतरी सार्थक झाली आहे. तर नक्कीच हा चित्रपट जो आहे तो तुमच्या सर्व अपेक्षांमध्ये सर्व अपेक्षा पूर्ण करणारा चित्रपट आहे आणि तुम्हाला नक्कीच या चित्रपटानंतर असं वाटेल की वाह क्या बात है. इतका भयंकर ट्रान्झिशन आहे ना हा, मी सांगू नाही शकत. एक लहान जुई जी खूप ऍक्टिंग करायची, मिरर समोर खूप स्वतःला असं ऍक्टिंग करून सांगायची की तू करू शकते, पण अख्ख्या जगाला कळत नाही ही गोष्ट. तर खूप सॉरी फील वाटायचं. पण कुठेतरी किती वर्षानंतर ही ऑपॉर्च्युनिटी आली आणि मी स्वतःला दाखवू शकली की माझ्यामध्ये जो टॅलेंट आहे. तर असं नाही ना की तुम्ही म्हणून ऍक्टर म्हणूनच ऍक्टर होऊ शकता, तुम्ही डॉक्टर म्हणून पण ऍक्टर होऊ शकता. तर मी पॉसिबल करू शकले, तर या गोष्टीचं मला खूप समाधान आहे एक प्रकारचं की आय कॅन डू इट. नो, कारण की पेशंटला कसं एक एक्सपेक्टेशन्स असतात, इथे पण एक्सपेक्टेशन्स आहेत, पण कॅमेरामध्ये आपण एक कम्फर्ट झोन बघतो. तो कम्फर्ट झोन मला होता. पेशंट समोर लिटरली जावं लागतं,
प्रिपरेशन कधी असतं कधी नसतं, तर आय फेल्ट मोर कम्फर्टेबल इन कॅमेरा. माझ्याकडे एक दिवस होता आणि छोटासा एक रोल होता त्यामध्ये, नैना म्हणून. त्यासाठी मी स्वतःला तयार केलं. मी गेली तिथे, पण असं झालं की त्यांना मी खूप आवडली आणि ते बोललेत की तू लीड म्हणून काम कर. तर माझ्याकडे लिटरली एकच दिवस होता लीड तयार करायला स्वतःला. मी कसं तरी केलं ते आणि स्वतःला म्हणजे समजवलं की यार हे आहेत सोबत, तू करू शकते, तू घाबरू नकोस. तर त्यांचा सपोर्ट, मग माझा स्वतःसाठी सपोर्ट एकदम सुंदरपणे बाहेर आलाय आणि चित्रपट खूप छान झालाय. नक्की बघा. आणि एक फॅक्ट आहे, त्यांनी डिसाईड केलं होतं की 3 दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे ऍक्शन सीन. मी माझ्याकडनं एवढी एक्सपेक्टेशन ठेवली होती की मी एका दिवसात संपवलं, बिकॉज आय एम द डॉटर ऑफ द प्रोड्युसर, आय शुड प्रूव्ह इट. तर मी 3 दिवसाचं सीन एका दिवसामध्ये कम्प्लीट केलंय. तर आय फेल्ट फाईन की आम्ही करू शकते, माझ्यामध्ये आहे ते, मी गट्स आहेत माझ्याकडे, मी करू शकते. मी असं आयडलाइज कोणालाच नाही केलंय, पण मी माझ्यासाठी आयडल सध्या बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण की त्यांचे विचार इतके प्रोग्रेसिव्ह आहेत ना. त्यांनी एका कम्युनिटी बद्दल विचार नाही केलाय, त्यांनी अख्ख्या भारताच्या प्रत्येका व्यक्तीला इम्पॉर्टन्स दिलाय. तो हा एक इतका सुंदर विचार आहे ना, पण आपण कुठेतरी याला मागे सोडतोय. कारण की आपण ट्रेडिशन, रिलिजन, कल्चर मध्ये खूप जास्त गुंतलोय. तर माझं असं म्हणणं आहे की या गोष्टीतनं बाहेर पडून जर एखादी रिअलिस्टिक कॅरेक्टर मला जर मिळाला, जसा हा श्रावणी देवधर म्हणून आम्ही कॅरेक्टर प्ले केलाय, ती जस्टिस साठी भांडते, ती म्हणूनच फाईट करत आहे टू हॅव जस्टिस, टू गिव्ह जस्टिस टू पीपल. तर हा मी जीवनामध्ये घेऊन कॅरी करणार आहे आणि मला म्हणता येईल की मी त्यांना ॲडलाइज करते. आज वरळीमध्ये आलो आहे त्याच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं अविस्मरणीय सोहळा छान पद्धतीनं पार पाडला. तर थोडक्यात काही कलाकारांच्या नकला सादर करतो. आज मी इकडे आलोच आहे. तर समजा काही कलाकार मंडळी जर या लाडक्या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी आले असते तर काय म्हटले असते. सगळ्यात पहिले आलेत आपल्या सगळ्यांचे लाडके दादा कोंडके. आणि दादा कोंडके त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतात, अरे बाप रे बाप, त्या माला काय सांगायचं तुम्हाला, तिच्या माला तुमच्या गंगू उतारून तुझं बेबाम. अरे बाप रे बाप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्या माला तुमच्या माला शुभेच्छा दिलेल्या आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद अनासपुरे. आणि मकरंद अनासपुरे त्यांच्या स्टाईलमध्ये काय म्हणतात बघा. मकरंद अनासपुरे म्हणतात, ए तुमच्या माईला तुमच्या ए बाजूला अरे मला कोणी धरलं इथं. अगं बाबो आता काय सांगायचं बाबा, एवढी मोठी गर्दी, बाप रे बाप. वरळीकर लोक कशी बघताय, टाका मका तोंडाक तुम्हाला म्हणजे आता आता माझ्याक शब्दच नाही माझ्याक. बघतात तर आपल्या सगळ्यांची लाडकी सुपरस्टार भरत जाधव सर सुद्धा या कार्यक्रमाला येतात आणि काय म्हणतात त्यांच्या स्टाईलमध्ये, आ आ आ काय पाहताय गलगले, लोक आपल्याकडे बघतायत, आपण त्यांच्याकडे बघतोय. अण्णा मला जावायला जावायला जावायला. अरे गोड गोजरे लाज लाज रे, काय तो होणार नवरी, कसं काय व्हायचं गलगले. काय पाहताय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम आहे, चला आपण पण जाऊया. गलगले निघाले. बघतात सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांना सुद्धा कळतं. आज ते हयात नाही आहेत पण ते सुद्धा त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतात, आई अरे बापरे अशोक 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 मये, अरे बापरे माझं काही करणं बोलते. कुठं आलो, वरळीमध्ये आलो, कशाला आलोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आहे. अरे बापरे बाप. आणि कोण कोण आले, अहो महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे यांच्याकडून बरीच बक्षीस आहे. मी पण आलो, तुम्ही पण या, मज्जा करा. गंगे गंगे आईला गंगी पण गेली, माझं बहुतेक काही कर नाही रे बाबा. बघतात शेवटचा आवाज आदरणीय सन्माननीय शरद पवार साहेब जर आजच्या लाडक्या सोहळ्याला आले तर काय म्हणतील. शरद पवार साहेब म्हणतात, शेवटी महाराष्ट्राचे हरते दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकशाही अण्णाभाऊ साठे या सगळ्यांना करून या ठिकाणी एवढंच सांगतो, वरळीमध्ये जांभोळी मैदानमध्ये छान पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. आपण सगळेजण या लाडक्या सोहळ्याला हजेरी लावली. मी सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बारामती आणि जय भीम. आज खूप छान प्रकारे वळले ते खूप भव्य दिव्य असं जयंती सोहळा
इथं पार पाडण्यात आला आणि 134 किलोचा केक जो आत्तापर्यंत कधीही कोणी पाहिला नसेल तो देखील इथे आज केक कटिंग करण्यात आला आणि बरेच सेलिब्रिटी, बरेच मान्यवर मंडळी, बरेच गेम्स, बरेच नृत्यांचे आविष्कार, बरेच प्रोग्राम झालेत आणि या जल्लोषाला, या जयंतीला 4 चांद लागलेत आणि सर्वांनाच जयंतीच्या भरभरून शुभेच्छा.